नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल जाधव सावतकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्या एक मोठी बातमी कांद्यासंबंधी येत आहे. सुमारे 1 लाख मेट्रिक टनाचा कांदा खरेदी घोटाळा झाल्याचं मित्रांनो समोर येत आहे. मित्रांनो, साम टीव्हीची ही बातमी आहे. साम टीव्हीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केलेला आहे. तर मित्रांनो, नेमकी बातमी काय हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. मित्रांनो, फेडरेशन म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना, जे मित्रांनो कंपनी आणि व्यापारी यांच्या मिलीभगतने मित्रांनो यांनी सुरुवातीला 1500 ते 1700 रुपये दराने सुमारे 1 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली. आणि मित्रांनो, या साठवलेल्या कांद्याची त्यांनी पुन्हा मित्रांनो खरेदी करून ही माहिती मित्रांनो त्यांनी नाफेड आणि एनसीसीएफच्या पोर्टलवर अपलोड केली की त्यांनी 1 लाख मेट्रिक टनाची मित्रांनो कांदा खरेदी केली. आणि हा कांदा खरेदी मित्रांनो त्यांनी सुमारे 3000 रुपये प्रति क्विंटल या दराने मित्रांनो केली. म्हणजे 1700 रुपयांनी विकत घेतलेला कांदा सुमारे 3000 रुपये प्रति क्विंटलने विकला. म्हणजे क्विंटलवर सुमारे मित्रांनो 1200 ते 1300 रुपयांचा नफा या कंपन्यांनी आणि याच्यात जे मित्रांनो सामील व्यापारी आहेत आणि आणखी काही लोक आहेत यांनी मित्रांनो केल्याचं सध्या साम टीव्हीच्या वृत्तात हे मित्रांनो सांगितलं जात आहे. आता मित्रांनो, याची दखल घेऊन सध्या जे केंद्र सरकारची समिती आहे, विपणन आणि तपासणी विभागाचे जे मित्रांनो ही समिती आहे आणि याचे ज्या विभागाचे जे संचालक आहेत व्ही.के. मूर्ती, तसेच मित्रांनो विनोद गिरी, पंकज कुमार आणि सोनाली पगडे, ही 4 सदस्यीय समिती मित्रांनो आज लासलगावला आलेली आहे. हे मित्रांनो शेतकऱ्यांच्या कांद्याची मित्रांनो कांदा पाहत आहेत आणि इतरही तेथे मित्रांनो तपासणी करत आहेत. शेतकऱ्यांशी मित्रांनो ते संवाद साधत आहेत. यानंतर मित्रांनो जे अधिक ज्या कांदा बाजार समित्या आहेत नाशिक जिल्ह्यात याच्यातही मित्रांनो जाणार आहेत आणि नेमका घोटाळा झालाय का, झाला तर कसा आहे याची संपूर्ण तपासणी करून आपला रिपोर्ट हे मित्रांनो केंद्र सरकारला सादर हे करणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, हा घोटाळा खरंच झाला असेल का? याने शेतकऱ्याचे कांदा बाजार भावावर काही परिणाम झाला का हे तुम्ही मित्रांनो कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.